आहे विषय। तुझ्या आईला काय वाटतं, ती कशी आहे, हे सगळं तिला सहन होतंय का, ह्याबद्दल पण बोलू शकतो ना आपण। सिद्धू, तू का आमच्यापासून असं लांब लांब राहतोय? हा, तुला कळत का नाहीये? आम्ही सगळेजण तुझ्या सुखाचा, तुझ्या भल्याचाच विचार करतोय ना। या लग्नामुळे तुला त्रास होणार आहे हे का नाही तुझ्या लक्षात येते? आई अगं सिद्धू, तुझं सुख नक्की कशात आहे हे तुझ्या आत्ता लक्षात येत नाहीये। आई, पण एक आई म्हणून मी तुला सांगते, तू स्वतःच्या आयुष्याचं असं स्वतःच्या हाताने वाटोळं करून घेताना मी नाही बघू शकत। मी तुझ्या सुखाची भीक मागते तुझ्याकडे। सिद्धू, एवढे उपकार कर, माझ्या पत्रात हे एक मागणं टाकशील, तुझ्या आईसाठी एवढं करशील ना? हाच तर प्रॉब्लेम आहे। नाही, तुम्ही माझं सुख स्वतःच्या नजरेने बघता। तुम्ही माझ्या नजरेने जर बघाल ना, तर तुम्हाला कळेल की माझं लग्न जर भावना मॅडमशी झालं ना, तरच मी खरा सुखी असेल। आई, एकदा, फक्त एकदा माझ्या नजरेने बघ ना तू, तुला भावना मॅडमचं खरं सौंदर्य दिसेल। तुम्ही जर तुमची झापड बाजूला ठेवून नीट बघितलं नाही तर तुम्हाला लख्ख दिसेल की भावना मॅडम किती कमाल आहेत। साफ म्हणायच्यात का त्या अगदी। म्हणजे काही माणसं असतात ना, जी ठरवून सुद्धा कोणाबद्दल वाईट विचार करू शकत नाहीत, तशा आहेत त्या। आई, मला तर कधी कधी वाटतं की एखादा वाईट विचार त्यांच्या मनाला शिवण्यापूर्वी घाबरून जात असेल। त्यांच्या मनाच्या सच्चेपणामुळे तो सुद्धा बदलून जाईल। अशा आहेत माझ्या भावना मॅडम। मला आई खरंच कळत नाही की आतापर्यंत तुम्हाला त्या कशा काय कळल्या नाही, आणि सगळ्यात जास्ती तर मला तुझं वाईट वाटतं। तू माझी आई असून तुला माझं मन कसं वाचता आलं नाही? कारण तू जर ते वाचलं असतंस नाही तर तू सुद्धा भावना मॅडमच्या प्रेमात पडली असतीस। आई, एकदा गाढे पाटलांची सून म्हणून नाही तर माझी आई म्हणून भावना मॅडमकडे बघ। तुझ्या लाडके लेकासाठी इतकंही नाही करू शकत तू। मी विसरले होते, ज्याच्या समोर मी माझा पदर पसरला तो माझा मुलगा नसून भावनाचा होणारा नवरा आहे। ती बरोबर ओळखलंयस तू। उद्या भावना मॅडम इथे राहायला येणार आहे। यार, माझा विश्वासच बसत नाही यार की तो दिवस उद्यावर आलाय। सिद्धिराज गाडे पाटील, तुमची सगळी स्वप्न आता सत्यात उतरतायत। म्हणजे बघ ना, काका काकूंना डेटवर नेलंस तू, भावना मॅडम साठी मेहंदी आणलीस, लग्नाची तर सगळी तयारी झाली आहे बॉस। अरे, खोलीचं काय करायचं? अशी खोली आवडणार आहे काय भावना मॅडम ना? अरे यार, एक तर भावना मॅडम कशा एकदम व्यवस्थित सगळं टिपटाप असतं यार त्यांचं। यार, काहीतरी करायला लागणार आहे सिद्धू। मीच करतो, आवडावडी करतो यार। एकतर मुलींना नेमकं काय आवडतं, कसं आवडतं ते मलाच माहित नाही। लहानपणापासून ताईची पण वेगळी रूम होती, म्हणून या बाबतीत तर अनुभव शून्य आहे माझा। कुठल्या मुलीशी मी बोलू तर धड मैत्रिणी नाही माझी।
पूर्वी आहे तशी, पण तिच्याशी नको बोलायला थोडं. मग कशाला उगाच तिला विचारायचं? काम तुलाच करायला लागणार आहे. खे कपडे आणि कोंबा कपाटात. हा हाय. माझ्या मते सेट आहे आता सगळं. यार भावना मॅडमना त्यांचे स्वतःचे कपडे ठेवायला कपाट लागणार ना यार. माझे दोन्ही कपाट फुल आहेत भाऊ. काय करू यार? थांब थांब थांब. माझ्या मते आता जागा झाली आहे. ही जागा तरी पुरेल ना त्यांना? पुरेल वाटतं. काय अजून बाकी? अरे उश्या बाकी आहेत, बरंच काम बाकी आहे यार. हे सगळं कसं करणार आहे मी मॅनेज, मलाच कळत नाही. इकडनं करतो. आई कसं ठेवते? असं व्यवस्थित आहे ना? छान आहे यार, भारी आहे. क्या पडदे नीट नाही आहेत. पडदे करताना